जळगावच्या चोपडा तालुक्यात यावर्षी उन्हाळ्यात धूळ पेरणी शेतकऱ्यांनी केली होती, परंतु पावसाची सुरुवात चांगल्यापैकी झाल्यामुळे धूळ पेरणी शेतकऱ्यांनी केल्यामुळे पेरणी योग्य झाली व शेतकऱ्यांना कुठेतरी आनंद झाला. कारण की एल निनोने जो अंदाज वर्तवला होता शेतकऱ्यांना 3 टप्प्यात पेरण्या कराव्या लागतील, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये थोडी धाकधूक वाढली होती. परंतु निसर्गाच्या पुढे कोणताही अंदाज हा फेल ठरत असतो. हे त्रिकाळ जरी सत्य असलं तरी शेतकरी हा केव्हाही परमेश्वराच्या वर्षावरच पेरणी करत असतो. परंतु यावर्षी चोपडा तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे. काल सकाळपासून चोपडा तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. याच्यामुळे नदी नाले कुठेतरी वाहताना दिसत आहेत. परंतु आता शिरपूर आणि चोपडा तालुक्याचा वरदान ठरलेला हा आनेर मध्यम प्रकल्प, या मध्यम प्रकल्पाच्या आपण आलो आहोत आणि या मध्यम प्रकल्पात आपण पाहू शकतो की 15 दिवसापूर्वी या मध्यम प्रकल्पात अल्प प्रमाणात पाणी होतं आणि मोठ्या प्रमाणावर गाळसुद्धा दिसत होता. परंतु आता ही जी आनेर नदी आहे ती मध्य प्रदेशातून उगम स्थान असल्यामुळे त्या स्थळी चांगला पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्यामुळे किंवा चोपडा तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहेत. म्हणून हे धरण आता जवळजवळ 50% भरल्याची माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे. या धरणाला 10 दरवाजे जरी असले तरी त्याच्यातनं 4 दरवाजे हे उघडलेले आहेत. त्याच्यात आता जवळपास 3,500 क्युसेस पाणी हे नदीपात्रात सोडलं जात आहे. आपण पाहू शकतो की 50% जरी धरण भरलं असेल परंतु हे 100% भरण्यास जास्त वेळ लागणार नाही. पावसाचा जोर जर असाच राहिला तर नक्कीच कमी कालावधीत किंवा ऑगस्ट महिन्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्मानंद पाटील, न्यूज अनकट, चोपडा.